आमच्या क्रिकेट बोर्डाला आमच्या फ्युचरची चिंता नाही. आमचे क्रिकेट आता संपलेले आहे. याआधी कुठलाही निर्णय घेताना आम्हाला सांगितले जायचे. आता डायरेक्ट निर्णय आमच्यापर्यंत आला आहे. हे उद्गार आहेत बांगलादेश क्रिकेट टीमचे. कुठल्याही क्रिकेटरचे स्वप्न असते की देशासाठी खेळावे आणि त्यातल्या त्यात वर्ल्ड कप खेळावे असे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न आता अपूर्ण राहिले ते म्हणजे बांगलादेश क्रिकेट टीमचे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप साठी बांगलादेश टीम आता खेळणार नाहीये. हा निर्णय बांगलादेशचा असला तरी त्यांना सपोर्ट केलाय पाकिस्तान बोर्डने. 2019च्या वर्ल्ड कप वेळी अफगाणिस्तानच्या टीमने बांगलादेशला वाक्य उद्गरले होते, हम तो डुबेंगे सनम, आपको भी लेके डुबेंगे. आता हीच वेळ आली बांगलादेशच्या टीमवर आणि त्यांना डुबवण्याचे काम केले पाकिस्तानच्या टीमने. काय झाला नक्की बांगलादेशचा विषय, पाकिस्तानच्या सपोर्टमुळे कशी लागली बांगलादेशची वाट, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा. विषय चालू झाला 3 जानेवारी पासून. बीसीसीआयने केकेआरचा प्लेयर मुस्तफिजुर रहमान याला टीम मधून काढण्याचे आदेश दिले. बांगलादेशमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यात हिंदू तरुणांची झालेली हत्या याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला होता. एकाच प्लेयरला काढल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड खवळले आणि त्यांनी आता बांगलादेशमध्ये IPL दाखवली जाणार नाही असा निर्णय घेतला. तसेच 5 जानेवारीला बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डने अजून एक निर्णय घेतला, तो म्हणजे फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कप साठी बांगलादेश टीम भारतामध्ये येणार नाही. बांगलादेशच्या मॅचेस भारताबाहेर हलवा कारण भारतात आम्हाला धोका आहे असे स्टेटमेंट त्यांनी केले. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेली चॅम्पियन ट्रॉफी पूर्णपणे पाकिस्तानमध्ये होणे आवश्यक होते, परंतु भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आणि टीम इंडियाच्या मॅचेस दुबईमध्ये शिफ्ट करण्यात आल्या. भारत पाकिस्तान मधून होणारी आर्थिक उलाढाल आणि बीसीसीआयचा दबाव यामुळे ICCला हा निर्णय मान्य करावा लागला. आता हीच चाल बांगलादेशने करून पाहिली, आम्ही भारताऐवजी श्रीलंकेत खेळू. ICCने बांगलादेशच्या या निर्णयासाठी वोटिंग घेतले आणि 16 देशांपैकी 14 देशांनी बांगलादेशने भारतातच खेळावे असे वोटिंग केले. अर्थात 2 वोटिंग होते, त्यामध्ये स्वतः होते बांगलादेश आणि दुसरी टीम होती ती म्हणजे पाकिस्तान. मग ICCने बीसीबीला हा निर्णय सांगितला आणि तुम्ही खेळणार नसेल तर आम्ही स्कॉटलंडला खेळू, हा निर्णय फायनल झाला. मध्यंतरी पाकिस्तान देखील वर्ल्ड कप खेळणार नाही अशा बातम्या येऊ लागल्या होत्या, परंतु आता पाकिस्तान टीम खेळणार आहे आणि बांगलादेश टीम ही खेळणार नसल्यामुळे पाकिस्ताननेच बांगलादेशची वाट लावली हे यामध्ये दिसून येत आहे. आता समजा नाही खेळला एखादा वर्ल्ड कप, नाही ऐकले ICCचे, तर काय होऊ शकतं? बांगलादेश हा काही क्रिकेट मधील महासत्ता नाही. बांगलादेश खेळले नाही तर ICCचे मोठे नुकसान होईल असे बीसीबीचे म्हणणे असले तरी काय जास्तीत जास्त TRP पेक्षा जास्त काही फरक पडणार नाही. त्यात बांगलादेशची TRP सगळ्यात कमी आहे. फटका बसेल तो बांगलादेश क्रिकेट बोर्डाला. तो कसा? ज्या टीम वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणार आहे त्यांना जवळपास $3 लाख भेटणार. बांगलादेश सहभागी नाही झाले तर त्यांना फुटकी कवडी देखील देण्यात येणार नाही. तसेच ICCला ब्रॉडकास्टिंग मधून पैसे येतात, त्यातील एक हिस्सा सहभागी टीमला दिला जातो. आता तोही बीसीबीला भेटणार नाही. ICC 3 वर्षांसाठी प्रत्येक टीम सोबत करार करते, त्यानुसार बांगलादेशला कमीत कमी $20 दशलक्ष भेटतील असा अंदाज होता, परंतु तोही आता पैसे भेटणार नाही. यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसलाय तो म्हणजे बांगलादेश मधील क्रिकेट टीमला. आता यामध्ये ICCच्या जास्त मॅचेस त्यांना खेळता येणार नाही, त्यामुळे सिलेक्शनही जास्त काही होणार नाही आणि इंटरनॅशनल मॅचेस पासून त्यांना मुकावे लागणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आम्हाला न कळवता वर्ल्ड कप मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे आमचे खूप असे नुकसान झाले आहे असे प्लेयर्सने क्लिअर कट बोलून दाखवलेले आहे. पाकिस्तान बोर्डने बांगलादेश बोर्डला सपोर्ट तर केला, परंतु पाकिस्तानने आता त्यांच्या सर्व मॅचेस चालू केल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानच्या नादाला लागून बांगलादेशची वाट लागली हे क्लिअर झालेले आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानच्या नादाला लागून बांगलादेश क्रिकेट संपलेले आहे का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.